जर फ्रॉड आले तर मात्र ती टीम संपूर्णपणे बाद केली जाईल. चला 12वा खेळाडू चला पटकन. बागल वॉरियर्स बोरीबेल आणि बापूदादा क्रिकेट क्लब आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. चला पटकन चला आणि टाइम तुमचा स्टार्ट होणार आहे लगेच. खेळाडू पाठवा, तुम्ही चालू करा मॅच. पहिल्या क्रमांकाचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय आणि पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स पुल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्शक बनलाय आणि अप्रतिम आणि देखना स्ट्रोक डिक्लेअर झोनला फोडून जाईल, अर्थात 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुन्हा एकदा आकार देतील आणि धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावांचा हा धावफलक. तर पुढचा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय चूक झाली आहे. नो बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि अतिरिक्त धाव मात्र भाव खाऊन जाईल. 3 धावा आणि त्यानंतर मात्र नो बॉल अर्थात फ्री हिटची सुवर्ण संधी. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट आणि फ्री हिटची सुवर्ण संधी पुन्हा एकदा प्रसाद यांना मात्र प्राप्त होतीये. हो, फुल टॉस बॉल, फ्री हिटचा चेंडू, त्यावरती आपण पाहतोय आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस फुल लॉस करून जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौका. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय, काहीचा फंबल आहे. 1 धाव पूर्ण होतीये, दुसरीसाठी घट्ट सोडलाय आणि तोपर्यंत काहीचा फंबल आहे आणि 2 धावा. यानंतरची होणारी मॅच टीम वासुकी बॉईज जेजुरी वर्सेस टीम पिंपळगाव. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस खेळण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. 4 षटकांची लढत या पहिल्या सेशनच्या एंड नंतर मात्र आपण टॉस संपन्न करणार आहोत. पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर अर्थात पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झाल्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची लढत असणार आहे. चला आली असेल टीम तर चला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय, त्यावरती मात्र आपण पाहतोय 2 धावांचा प्रयत्न आहे आणि तोपर्यंत 2 धावा. या सिंगल डबल्स मात्र थांबवायला लागणार आहेत. 4 षटकांची लढत आपण पाहणार आहोत. वासुकी बॉईज जेजुरी वर्सेस टीम राहू आणि 4 षटकांसाठी मात्र काय रणनीती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आखली जाणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय धावफलकावरती आहेत एकूण 11 धावा. तर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा आबांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, खेळवलेला फटका, क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे आणि आबा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला मात्र दारातीर्थ पाडण्याचा एक प्रयत्न करतात आणि या षटकाला पूर्ण विराम देतील. धावफलकावरती आहेत 11 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक संपुष्टात आलंय.
लाइन के बाहर कणकणीत चौकार. दोन्ही पण जोडलं नाही का? बाहेर येतच आहे. एकच बोलायला लागलो. फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 16 धावा धाव फलकावरती आहेत आणि आपण पाहतोय किरण आणि प्रसाद या जोडीनं मात्र आपण पाहतोय एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिलेली आहे. नीट उभं राहायला सांग पडते. हो पुढचाही बॉल पुन्हा एकदा अप्रतिम आणि देखना फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या बॅटमधून आलाय. मात्र आपण पाहतोय जी लांबी अपेक्षित होती ती मात्र प्राप्त करण्यामध्ये काहीच अपयश आलंय. तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र सिद्धांत शेळके यांचं हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 6 धावा ते खर्च करतात. हॅलो. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा चूक होते. चुकांचं रूपांतरण धावांमध्ये होईल आणि नो बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येईल. अतिरिक्त धाव फलकाला पुढे घेऊन जाईल आणि आणखीन एक फ्री हिटची सुवर्ण संधी आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सिद्धांत शेळके मात्र आपण पाहतोय आपल्या सिद्धांतांपासून काहीशी फारकत घेतोय या मॅचमध्ये.
आणि देखना फटका, नो लुकचा हा शॉट मैदानाच्या आतमध्ये जाईल, सीमारेषेच्या बाहेर. दुराचा एकदा उल्लेख बोला की सर. समस्यांचा सामना करावा लागतोय. हो, पुढचा बॉल रॅडिकल आणि मॅजिकल ड्राईव्ह बॅकफूट वरती वेट ट्रान्सफर केलाय आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत खेळलेला हा अफलातून आणि देखना फटका. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. येथील 2 धावा. दीपक यांचा पहिल्या क्रमांकाचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या बॉल वरती आलेल्या या 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जात आहेत. 36 धावांचा हा धाव फलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ सुरेख बॉल पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची दरी मात्र भेदली जाते. मात्र काय फलंदाजी करतोय, अप्रतिम रनिंग भेटत, डावचीचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र काय घडलंय हे मात्र पाहावं लागणार आहे. पंच मात्र आपण पाहतोय नक्कीच चाचपणी करतील आणि त्यानंतर आपला निर्णय पुन्हा एकदा डिक्लेअर करतील. चालू आहे आणि तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये आपण पाहतोय नक्कीच निर्णयाची मात्र शहानिशा केली जाईल, अर्थात इनसाइड द वॉर रूम. तिसऱ्या पंचांचा कॉल, फलंदाज सेफ. अप्रतिम कामगिरी मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कसं वाढवलं बीपी. आणि या ठिकाणी मात्र अगदी काहीशा मार्जिन आपण पाहतोय. ग्राउंडेड बॅट, ग्राउंडेड 1 फ्रेम बॅक आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अप्रतिम पीस ऑफ वर्क बिहाइंड द विकेट, अर्थात राजू राणा बाजपुते यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. चतुर आणि चाणाक्ष हा विकेट कीपर. लाइटिंग फास्टची कामगिरी नेहमी ज्याच्या माध्यमातून होते तोच दरार आणि ती दहशत याही मॅच मध्ये मॅन फ्रॉम टीम बागल वॉरियर्स 11 बोरीबेल. पुढचा बॉल पुढे एकदा मिस टाइम स्ट्रोक, गेंद खडी हो चुकी आहे. 2 क्षेत्ररक्षक, दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. जेल मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सुटला जाईल आणि पुन्हा एकदा जीवदान मैदानाच्या मध्ये प्राप्त होईल. 38 धावांचा हा धाव फलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि दीपकनं मात्र जीवनदान आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा दिलंय. आपण पाहतोय मॅन विथ द ग्लोव्ज आर ऑलवेज सेफ हँड्स असं म्हटलं जातं. ते मात्र त्या ठिकाणी पोहोचले, अर्थात राजू बाजपुते, आणि त्यानंतर मात्र कन्फर्ट गटामध्ये काहीच अपयश मैदानाच्या मध्ये आलंय. फलंदाज सेफ. 38 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये आणि पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. खटखटीत षटकार. हॅलो हॅलो चेक हॅलो. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू मात्र हवेमध्ये जाईल आणि टिपला जाईल. अफलातून झेल, विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आणि 12 वाजता मात्र आजचा दिवस मात्र एंड होणार आहे. काल मात्र गाडी आली होती, मग ती कुठली गाडी आहे
हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे विनंती असेल की 4 षटकांची लढत ही मात्र कंपल्सरी असणार आहे. त्यासाठी आमच्या आयोजकांशी चर्चा करण्यासाठी कुठलाही संगणक किंवा टीम व्यवस्थापक या ठिकाणी येणार नाहीये. 4 षटकांच्या लढती यानंतर मात्र सर्व लढती या 4 षटकांच्या असतील. धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा, एक फलंदाज बाद आहे आणि आपण पाहतोय 3 मिनिटांचा खेळ हा मात्र या सेशनसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या शेष आहे. 3 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे आणि या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 मिनिटाचा शेष टाइम मात्र या ठिकाणी लेफ्ट झालेला आहे. तो अर्ध टीम बोरीबेल संघाचा आणि या 3 मिनिटांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा अतिरिक्त खेळाडू हा मात्र 38 सर्कलमध्ये येईल. 44 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि किरण आणि प्रवीण ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बापू तथा क्रिकेट क्लब संघासाठी आपण पाहतोय. टायमर ऑन आहे त्यामुळे विनंती असेल गोलंदाज आपण कितीतरी टाइम व्यतीत केला तरी तुम्हाला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. पुढचा बॉल पुढे एकदा रिव्हर्स पुलचा प्रयत्न होता आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय नक्कीच एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावांचा हा धावफलक. प्रवीण नुकताच स्ट्राईक वरती आलाय आणि या पहिल्या बॉलचा सामना अर्थात गौरव बनसोडे यांच्या पहिल्या चेंडूचा सामना तो मैदानाच्या मध्ये करणार आहे. 45 धावांचा हा धावफलक आपण पाहतोय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड आणि बॅटनं हा प्रहार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलाय तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा. हा 47 धावांचा धावफलक अर्धशतकासाठी आपण पाहतोय केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकांची ही लढत आहे आणि यानंतरच्या होणाऱ्या सर्व मॅच या मात्र 4 षटकांच्या असणार आहेत. तर पुढचा बॉल रिव्हर्स पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येईल खडखडीत चौकार. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. एकावन्न धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतक मात्र नोंदवलं जातंय ते धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटनं लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय आणि बदलाय दर्शक. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. पुढचा बॉल पुढे एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये. बॅटची लिडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद. प्रवीणचा खेळ मैदानाच्या मध्ये थांबतोय. चला बॅटर चला फास्ट. या षटकातील अंतिमचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. अप्रतिम फील्ड ऑफ वर्क होतोय. एक धाव पुढे होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलं जाईल आणि तोपर्यंत मात्र धावचीच्या रूपानं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होईल. या अंतिमच्या बॉलवरती येते विकेट आणि सोबत एक धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव
टाइम संपलेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू मात्र आपल्या 38 सर्कलमध्ये येईल. पंचांना विनंती आहे, निर्णयाची पेनल्टी मात्र आपण या ठिकाणी डिक्लेअर करायची आहे. या षटकासाठी आपण पाहतोय एक अतिरिक्त खेळाडू हा मात्र 38 सर्कलमध्ये येणार आहे. निर्धारित 20 मिनिटांचा वेळ मात्र टीमचा संपलाय आणि या सेशनसाठी आपण पाहतोय पेनल्टी मात्र घोषित केली जाईल ते मुख्य पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलमध्ये येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा या अंतिमच्या षटकाला पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल. 4 मिनिटांचा अवधी देखील या षटकासाठी आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय एक अतिरिक्त खेळाडू पुन्हा एकदा पुढचा बॉल पुन्हा एकदा बेस टाइम स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. फेकी असता व्यस्त आहे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव. एक सिंगल लेग बाईची धाव मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतो एकूण 57 धावा या धाव फलकावरती आहेत. दीपक यांचं हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये टीम बागल वॉरियर्स 11 बोरीपेल संघासाठी. पहिल्या षटकावर पाहतोय 11 धावांचं होतं आणि त्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये दीपक एक चांगलं कमबॅक या पहिल्याच बॉलवरती करतोय आणि धाव फलकावरती आहेत 57 धावा. तो पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय नक्कीच त्या ठिकाणी अप्रतिम करतोय आणि तोपर्यंत मात्र विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज बाद. त्यांचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 2 महत्त्वपूर्ण विकेट आपल्या नावे करत या षटकाची एक चांगली सुरुवात दीपकने स्वतःच्या टीमसाठी यावेळी मात्र करून दिली आहे. तर पुढचा बॉल डाव्या स्टंपच्या बाहेर राखण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती देखील कुठली धाव मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 57 धावा या धाव फलकावरती आहेत. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल तैनात आणि त्यावरती केवळ कन्सिड होईल एक सिंगल धाव. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 58 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4.4 षटकांचा खेळ संपलाय आणि यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दीपकनं मात्र एक चांगलं कमबॅक या षटकामध्ये आपल्या टीमला करून दिले. बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमक आणि देखणा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल एक ब्रँडेड षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिसरीच्या तोच जरा आणि तीच दहशत. हॅलो डीजे Remix.
हेच पडतं तू फलंदाज चला टीम बोरीबेल. चला फलंदाज चला टीम बोरीबेल. हॅलो चेक. हॅलो चला पंचांना विनंती आहे मॅच सुरू करायची आहे. टायमर इज ऑन. टायमर या ठिकाणी आपण ऑन करणार आहोत. जसा गोलंदाजी मार्कवरती जाईल तसा मात्र वेळेला आता टायमर ऑन होईल आणि 20 मिनिटांमध्ये निर्धारित 5 षटकांचा खेळ तुम्हाला पूर्ण करायचा आहे. अदरवाईज फील्ड रेस्ट्रिक्शनचे रूल्स ॲप्लिकेबल होतील आणि एक अतिरिक्त खेळाडू हा मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती किरण. ऑल सेट लेट्स प्लेचा मुख्य पंचांचा इशारा आणि बॉल आपण पाहतो या ठिकाणी मात्र गोलंदाजाकडे रवाना होईल. तर टायमर हॅज बीन ऑन नाव. टायमर ऑन होतोय आणि पहिल्या क्रमांकाचं षटक आणि या षटकामध्ये किरण गोलंदाजी मार्कवरती 71 धावांचा पाठलाग आणि पाठलाग पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती टीम बोरीबेल संघाच्या वतीनं गौरव आणि प्रदीप. लेफ्ट हँडेड द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन्स म्हणून ओळखला जाणार हा गुणवान. आणि पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू फुल लॉस करून जाईल. डिक्लेअर झोनच्या दिशेने 2 धावा. 9+2 असे एकूण 3 धावांचा बोनस आहे. आकार देतील आणि धाव फलकावरती आपण पाहतोय रन चेसला मात्र सुरुवात होईल आणि पहिल्याच बॉल वरती लॉफ्टी ड्राईव्ह. चेंडू आणि 68 धावांचा आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय फटका. गौरव बनसोडे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस लाईन स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फ्री हिटचा चेंडू. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. त्यावरती झेल जरी टिपला असता तरी कुठलाही परिणाम मात्र फलंदाजावरती होणार नव्हता. आणि तरी सुद्धा आपण पाहतोय एक्स्ट्रा एफर्ट जनरेट केले जात आहेत ते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मिळवल्या जातील 2 धावा. या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मैदानाच्या मध्ये ब्लॉक केलाय स्वतःला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावांचे रस्ते मात्र बंद करून टाकतोय स्वतःसाठी गौरव बनसोडे आणि टीमसाठी देखील 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती असताना तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव बनसोडेसाठी. हो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. गौरव बनसोडे टिपिकल स्टाईल मध्ये चेंडूला आसमान दाखवतोय आणि पुन्हा एकदा फेकून देतोय सीमा रेषेच्या बाहेर. कणखणीत षटकार. म्हणजे 27 चेंडू 60 धावांचा फार. गौरव बनसोडे मैदानाच्या मध्ये 1 मॅन शो पुन्हा एकदा करतोय आणि याही बॉलला पुन्हा एकदा आणखीन एकदा उडवलाय.
क्षेत्ररक्षक बन जाएंगे दर्शक और दर्शक बन जाएंगे दीवाने। आणि ह्यांचे 3 संपला. ओके तुमची जोडीदारी संपली आणि खाऊ राहिलं तू घ्यायचं त्याला केळी घेऊन 17 धावा धाव फलकावरती 17चा खतरा. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये गौरव बनसोडे बनतोय प्रतिस्पर्धी टीम साठी. टायमर ऑन आहे. आपण पाहतोय नक्कीच याही षटकामध्ये आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय आणि बस बघत राहिलाय. चेंडू जाईल पुढे एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार पुढे एकदा मैदानाच्या मध्ये धाव फलकाला आकार देतोय. 21 धावा धाव फलकावरती आहेत. मात्र काय सुरुवात मैदानाच्या मध्ये गौरव बनसोडे गौरवशाली परंपरा अर्थात फटकेबाजीची मैदानाच्या मध्ये पुढे एकदा 25 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान या धाव फलकावरती आपण पाहतोय. 21 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा रॅडिकल ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. दर्जेदार फेकी होईल तोपर्यंत मात्र डॉट बॉल धाव फलकाला स्थिर ठेवेल. पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. 21 धाव फलकावरती टीम बोरीबेल. चला थोडं स्पीडअप करा. निर्धारित 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. अजूनही 15 मिनिटांचा वेळ मात्र आहे तो अर्थात सेकंड सेशनसाठी 4 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान राखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल अर्थात गोलंदाज राहुल. राहुल नाम तो सुना ही होगा. जैसा नाम वैसा काम. अपने मेहनत से अपनी खुद की पहचान बनाने वाले गेंदबाज फिर से एक बार सामना करेगा प्रदीप साळुंके का. 24 चेंडू आणि 50 धावांचं काहीसं सोपं आणि काहीसं अवघड वाटणारं हे आव्हान या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये मार्ग क्रमित करावा लागणार आहे. प्रदीप साळुंके आणि गौरव बनसोडेची ही गौरवशाली परंपरा धावांमध्ये पुन्हा एकदा सातत्य राखलंय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आपल्या टीमसाठी ओपन केल्यात. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नांना पहिल्या बॉलवरती मात्र यश प्राप्त होते. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे आणि या षटकाची अप्रतिम सुरुवात मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा होतीये. डॉट बॉल अंतिमच्या आपण पाहतोय या षटकातील पहिल्या क्रमांकाचा हा चेंडू आहे. 23 चेंडू 50चा आव्हान आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा 30 रिचन अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या मध्ये राहुल नाम तो सुनाई होगा आणि तोच राहुल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कुठल्याही धावांची चाहूल मात्र प्रतिस्पर्धी संघाला देत नाहीये. खऱ्या अर्थानं 32 गोल करून टाकणारी कामगिरी तो प्रतिस्पर्ध्यांसाठी करतोय. आज मात्र पॉवरफुल राहुल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी आपल्याला पाहायला भेटतोय. बागल वॉरियर्स बोरीबेल संघाला मात्र कमबॅक करावा लागणार आहे. पहिले 2 बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओहो तिसरा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 इन अ रो. 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गौरव बनसोडेनं जो ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केला होता तो मात्र शांत केलाय. मनसुबे उद्ध्वस्त करून टाकतोय अर्थात फलंदाजी मार्क वरती बोरीबेल संघाच्या वतीनं हा फलंदाज आणि यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राहुल. शॉर्ट फॉली चेंडू होता. हाफ ट्रॅकर त्यावरती अडवा बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू दरम्यानची झुंज मात्र सरते शेवटी चेंडू जिंकेल आणि जाऊन पोहोचेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. बऱ्याचशा अवधीनंतर देर आहे दुरुस्त आहे स्वरूपाचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 चेंडू शेष आहेत. 46 धावांची आवश्यकता. बोरीबेल संघाला मात्र कंबर कसावे लागणार आहे. 4 चेंडू आणि 4 धावा प्रदीप साळुंके ॲज युजुअल काहीसा संथ या ठिकाणी भासतोय. 12 मिनिटांचा वेळ मात्र शेष आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा यापूर्वीच्या चेंडूवरती आपण पाहतोय रॅडिकल होता आणि आता मात्र मॅजिकल ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये सीमा रेषेच्या बाहेर
षटकार. जी शांतता पुन्हा एकदा प्रदीप साळुंकेनं मैदानाच्या आतमध्ये भंग केली आहे. पहिले 3 बॉल बोरल डाऊन खांदे झुकवणारी कामगिरी होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रदीप. तर पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल पुन्हा एकदा धाव फलकाला स्थिर ठेवेल. अंतिमचे 18 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी आवश्यकता असेल 40 धावा. 40 धावांची आवश्यकता आहे तर 12 मिनिटांचा वेळ मात्र या ठिकाणी शेष आहे. तो अर्थात बॉलिंग युनिटसाठी बागल वॉरियर संघ 2 षटकांती 31 धावा या धावफलकावरती नोंदवतोय. पहिलं षटक अतिशय महागडं होतं, त्यामध्ये तब्बल 21 धावा आल्यात आणि त्यानंतर मात्र 31 धावा. पंचाला विनंती, ड्रिंक्स ब्रेक अलाउड नाहीये. रिव्ह्यू जर असेल तरच मात्र तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे. पंचाला विनंती आहे, चला टीम क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. टायमर ऑन आहे. 11 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे आणि 11 मिनिटांमध्ये निर्धारित 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढा वेळ वाचवाल तो वेळ तुम्हाला वाचवेल. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. समोर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजीतील बादशहात मिरवणारी जोडी, एका बाजूला गौरव बनसोडे तर दुसऱ्या बाजूला प्रदीप साळुंके, आणि या जोडीला मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागणार आहे. आपण पाहतोय अंतिमचे 18 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 13.33 ची सरासरी मात्र इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये त्यांना राखायची आहे. एक बिग हिट कंपल्सरी मात्र या षटकामध्ये खेचावा लागणार आहे आणि डॉट बॉल मात्र पुन्हा एकदा आस्किंग रेट मात्र गगनाला भिडताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत तर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजाचं नाव कळवा. मुन्ना. तर मुन्ना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नाव जरी मुन्ना असलं तरी आज मात्र एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. टायमर ऑन आहे. आपण पाहतोय पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरू करण्यासाठी 2 ते 2.5 मिनिटांचा वेळ मात्र टीमने घेतला आणि हा वेळ मात्र तुम्हाला कोस्ट करावा लागणार आहे. तो त्यात अतिरिक्त खेळाडू हा तुमचा 30 यार्ड सर्कल मध्ये येणार आहे. तर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घनघाती प्रहार, चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार. पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार. टायमर चालू आहे आणि पंचांचा निर्णय नाही, आयोजकांचा कॉल आहे. 6 धावा आहेत. पंचांना अगोदरच सूचना दिलेल्या आहेत ते नियम सर्वांसाठी सारखे आहेत. त्यामुळे विनंती आहे, हा षटकार आहे आणि त्यावरती कुठलाही विचार विमर्श होणार नाहीये. कारण पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग मध्ये एक आयोजक आहेत, ते मुख्य आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना मात्र या मैदानावरती जे काही नियम बनवले ते त्यांनी स्वतः बनवलेले आहेत आणि पाठीमागे देखील एक मुख्य आयोजक आहेत. तुका म्हणे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं अप्रतिम आयोजनाने नियोजन आमच्या संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम यांच्या माध्यमातून केलं जाते. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गौरव बनसोडे मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी इम्पॅक्टफुल पारी आपल्या टीमसाठी खेळली. 8 चेंडूंचा सामना करतोय आणि 26 धावा. 7 मिनिटांचा वेळ हा मात्र शेष आहे आणि आपण पाहतोय नक्कीच
तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव बनसोडे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काहीच आउटफील्ड काहीच स्लो आहे आणि त्यामुळे नक्कीच नशिबाची साथ मात्र एवढी टीमला प्राप्त होती. मात्र नशिबावरती विसंबून राहून आज मात्र चालणार नाहीये. तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये अथक आणि अविरत प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत आणि तेच प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा मुन्ना यांच्यावरती आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. 6 मिनिटांचा अवधी मात्र शेष आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. गौरव बनसोडे आणि प्रदीप साळुंके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि विजयाचं समीकरण असेल 16 चेंडू आणि 33 धावा. 16 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि याचा मात्र पूर्णतः बॅक ऑफ द माइंड संचय केलाय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल झेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. द फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमनंट. ऋषी हराळच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम आणि देखणा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. ब्रँडेड चौकार. धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. आल्याच मैदानाच्या आतमध्ये ऋषी हराळ प्रतिस्पर्धाला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषी हराळ पुन्हा एकदा शॉर्ट फॉली चेंडू हाफ ट्रॅकर त्यावरती कडा प्रहार आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक ऋषीच्या पार. हा षटकार मात्र पुन्हा एकदा धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 12 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण आहे. 48 धावा धाव फलकावरती आहेत. ऋषी हराळ मात्र 3 चेंडू आणि मैदानाच्या मध्ये 10 धावांचा ब्लास्ट केलाय. तर दुसऱ्या एंड वरती धाव फलकावरती आहे 49 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 11 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहे. पाहतोय अंतिमचे 11 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आणि या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा टीम बोरीबेल संघाचं होईल आणि एक प्राइसलेस विकेट अर्थात एक महत्त्वपूर्ण विकेट ऋषी हराळची या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. अर्थात टीम बापूदादा क्रिकेट क्लब संघाला मात्र इथून पुढे खरं असताना विकेट मात्र तारणार आहे ती अर्थात गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम बापूदादा क्रिकेट क्लब संघासाठी. आपण पाहतोय जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा ही मात्र वाजत राहणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान मारा करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. अंतिमचे 10 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू 22 धावा. पुढचा बॉल ऋषी हराळ फटका फसला. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती नो मॅन्स लँड वरती चेंडू विसावेल आणि पुन्हा एकदा जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. ते अर्थात ऋषी हराळ यांना आज मात्र नशिबाची साथ प्राप्त होतीये. 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. अंतिमचे 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कमबॅक होईल. ते अर्थात गोलंदाजी मार्कवरती असणारी टीम एक मोठा फटका या मॅच वरती पुन्हा एकदा पकड मजबूत होईल. तो अर्थात टीम बोरीबेल संघाचा राहुल गोलंदाजी मार्कवरती या महत्त्वपूर्ण षटकासाठी आहे. तर पुढचा बॉल मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या मध्ये उडवला आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती काहीच फंबल आहे आणि तोपर्यंत मात्र एक धाव. एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत
52 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. तर ऑन स्ट्राईक द वंडर बॉय ऑफ टेनिस बॉल क्रिकेट गौरव बनसोडे. गौरवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अर्थात आस्किंग रन रेट जर पाहिला तर 14 धावा 14.25च्या सरासरीने वाढतोय आणि त्यावरती जर कंट्रोल करायचा असेल तर एक मोठा बिग हिट या अंतिमच्या शेष 2 चेंडूवरती मात्र करावा लागणार आहे. 8 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती राखलाय. टेम्परमेंटच्या सहाय्याने प्रतिस्पर्धी संघाला बीट केलाय आणि आपण पाहतोय 52 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिमचे 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19 धावांचं आव्हान. 52 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या मध्ये आहे. 1 धाव पळून पूर्ण केली आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होती. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. मात्र काय षटक हाताळलंय राहुलनं. टाइम ऑफ. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये येईल. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 53 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान या ठिकाणी मैदानाच्या मध्ये शेष आहे. तर अर्थात बागल वॉरियर्स बोरीबेल संघासमोर. इथून पुढे मात्र आपण पाहतोय ऋषी हराळला सामन्याची सर्व सूत्रे स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागतील. जर संघाच्या विजयाची गरुड झेप जर घ्यायची असेल तर त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. केवढच्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही. मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ती जिद्द अंतिमचे 6 चेंडू आणि 18 धावांसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. वासुकी बॉईज जेजुरी आणि टीम राहू आमदार राहुल दादा कोल प्रतिष्ठान टीम पिंपळगाव टीमला आणि टीम जेजुरी आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. टीम जेजुरी आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अंतिमचे 6 बॉल संपल्यानंतर आपण लगेच मॅच सुरू करणार आहोत. आणि पहिलाच बॉल वरती आक्रमक आणि देखणा प्रहार. 1 बाउन्स इनटू द फेन. चेंडू सीमारेखा पार चौकार. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती गौरव आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करतोय आणि अंतिमचे 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14चं समीकरण. गोलंदाजी मार्गवरती प्रसाद आणि पहिल्याच बॉल वरती फ्लेक्स सोबत जी टीम उभी आहे टीम पिंपळगाव. कृपया आपण मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. टीम पिंपळगाव चला फ्लेक्सच्या पाठीमागे थांबायचं टीम. ओ पुढचा बॉल फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती जीवाचा आकांत आणि सरते शेवटी संपूर्ण आत्मसमर्पण आहे. आज मात्र आपण पाहतोय काय कामगिरी मैदानाच्या मध्ये केली आहे की मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. अवकाशातून आपण पाहतोय चेंडू जमिनीवरती आदळला आणि त्यावरती मात्र चित्याच्या चपळाने झेपावला क्षेत्ररक्षक आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा या मैदानाच्या मध्ये वाचवल्यात. अंतिमचे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आणि या मॅच मध्ये दर्जेदार कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि एक विकेट पुन्हा एकदा या मॅच मध्ये बापू दादा वॉरियर्स या टीमला कमबॅक करून देईल. तर बागल वॉरियर्स संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आज मात्र तर पुढचा बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव अतिरिक्त घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र सॅक्रिफाईस ऑफ विकेट. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गौरव बनसोडेला मात्र विकेट सोडावी लागते आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 3 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा मॅच येऊन थांबली आहे. ऋषी हराळ वर्सेस रेस्ट ऑफ 11. अंतिमचे 3 चेंडू
आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. हा करिश्मा ही कामगिरी यापूर्वी देखील कित्येक सामन्यांमध्ये फत्ते केली आहे. यापूर्वीची मॅच अर्थात दौंड संघासोबत खेळत असताना फलटणच्या मैदानावरती 6 चेंडू आणि 21 धावांचा भीम पराक्रम केलेला फलंदाज. दौंड तालुका हाफ साठी खेळत असताना आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी आणि तेच समीकरण. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय रॅडिकल आणि मॅजिकल ड्राईव्ह, वन बाउन्स इनटू द फेन्स. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अंतिमचे 2 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 ची आवश्यकता असताना मैदानाच्या मध्ये 2 मातब्बर आणि कट्टर प्रतिस्पर्धी संघाची गाठ पडते. आज मात्र कोण कुणाची वाट लावणार आहे ही वेळ आणि काळ मात्र आपल्याला सांगून जाईल. आणि दरम्यानच्या आतमध्ये जमलेलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये किती भीषण आहे याची प्रचिती मात्र पुन्हा एकदा आपल्याला येईल. कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. विजयी धाव घेतल्याशिवाय मात्र तुम्ही विजयी होणार नाहीये. तर पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कुठलाही त्या रिजनला नसेल. टोटली अगेन्स्ट बॅटरच्या इंटेंट वरती पुन्हा एकदा फलंदाजी मार्क मध्ये टाकलेला हा चेंडू कुठलाही क्षेत्ररक्षक त्या रिजनला नव्हता. आणि आता मात्र अंतिमचा 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आपल्या स्पर्धेचा नियम आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात केला जाईल का आपण पाहतोय. आणि आता मात्र एक्स्ट्रा प्रोटेक्शन बाउंड्री लाईन वरती पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. अंतिमचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. बापूदादा 11 गलांवाडी टीमनं मात्र आपण पाहतोय निकराची लढाई मैदानाच्या मध्ये दिली. नेल बायटिंग फिनिश आपण पाहतोय. अंतिमचा 1 चेंडू शेष आहे आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू विजयासाठी 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मैदानाच्या मध्ये 6 चेंडू आणि 18चं समीकरण होतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋषी हरा. He has been finishes off in style. The mighty gigantic hit has been come from the batter Rishi Hara. He has been delivered one more time. The man, the myth, the absolute legend of tennis ball cricket. 9 चेंडू आणि 27 धावांचा ब्लास्ट. शांत संयमी आणि विस्फोटक ऋषी हरा पुन्हा एकदा मॅच आपल्या खिशामध्ये घालतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ जारतोय. मात्र काय मॅच मैदानाच्या आतमध्ये. अंतिमच्या 1 बॉल 4 धावांची आवश्यकता असताना गगनभेदी चौकार अर्थात षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. आणि विजेत्यांचं अभिनंदन, पराभूतांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम वासुकी बॉईज जेजुरी चला पटकन. चला टीम वासुकी बॉईज जेजुरी पटकन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 15 मिनिटांचा कालावधी हा या सेशनसाठी आहे. 15 मिनिट